लातूर शहरात सामान्य जनतेचा टाहो, अधिकाऱ्यांचा अट्टहास. लातूरातील प्रभाग क्रमांक 6चा वाली कोण? प्रशासनाचे अधिकारी वातानुकूलित कॅबिनमध्ये बसून नेमकी कसली स्वप्न पाहतायत असा सवाल आता उपस्थित होतोय. लातूर शहरातल्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये नागरिक घाणीत जगतायत आणि प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत आहे. इथल्या नागरिकांचा वाली कोण असा सवाल आता नागरिक विचारतायत. माझा इथं शॉप आहे आणि शॉपच्या पुढे गटार आहे. गटार सध्या पूर्णपणे तुंबलेली आहे आणि काढायला येतात पण ते 1-2 महिन्यानंतर येतात. तोपर्यंत दुर्गंधी एवढी वाढली आहे की गिराईक देखील दुकानापुढे येऊन वापस जायला लागले. अशा समस्या आहेत या ठिकाणी. स्वच्छता नाही, रस्ते पण कधी झाडलेले इथं पाहायला मिळत नाहीये. विचारण्यास काही गेलं तरी थोडस क्रॉस बोलतात ते लोक. हो, जाळावं लागतो. काय हो का दररोज आम्ही कचरा जमा करून जाळायला लागलो. कचरा उचलायला काय म्हणतात येतच नाहीये तिकडं. अरे तरी पैसे हो, गटारी उपसल्यानंतर ते 10-20 रुपये घेऊन जातात प्रत्येक दुकानदाराकडून. आमच्या दारापुढे खूप घाण आहे. ते आम्हाला त्याचा खूप त्रास होतोय. मच्छर लेकरांना चावतेत, लेकरांना आजारी पडायले तर ताप येईल. हा, बसू सुद्धा वाटत नाही आम्हाला दारामध्ये. कर्मचारी येत नाहीत का पालिकेचे? कधीतरीच येत येत, सहसा तर येतच नाही तर. उचलत नाहीत का? नाहीत उचलत. कशामुळे काय माहित नाही. पैसे वगैरे मागतात? मागते कर्मचारी हप्ते मागत आहेत, कचरा रस्त्यावर सोडतोय आणि रुग्णालय परिसरात मृत्यूचं तांडव होण्याची वाट प्रशासन पाहतंय का? यावर आमचा खास रिपोर्ट. हा पहा प्रभाग क्रमांक 6चा स्मार्ट चेहरा. साचलेल्या गटारी, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग आणि त्यातून येणारी भयंकर दुर्गंधी. हे चित्र कोणत्याही उकिरड्याचं नाही तर तुमच्या आमच्या करदात्या नागरिकांच्या वस्तीचं आहे. अधिकारी कार्यालयात बसून कागदी घोडे नाचवत असताना इथल्या नागरिकांच्या नशिबात मात्र घाण आणि रोगराई लिहिली आहे. धक्कादायक म्हणजे इथला सफाई कर्मचारी आता राजा झालाय. फुकटचा पगार घेऊनही जनतेकडून वरचे पैसे मागितले जातात. पैसे द्या तरच कचरा उचलू अशी उघड धमकी दिली जाते. हा भ्रष्टाचार नेमका कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? आयुक्तांचा खालच्या कर्मचाऱ्यावर वचक उरला नाही का? किंवा भ्रष्टाचाराची ही साखळी वरपर्यंत जाते असाही प्रश्न सध्या उपस्थित होतोय. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा जीवनदान देणाऱ्या शासकीय रुग्णालयालाच घाणीचा वेढा पडलाय. ज्या डॉक्टरांनी रुग्णांना वाचवायचं तेच आता या दुर्गंधीमुळे आजारी पडायच्या मार्गावर आहेत. रुग्ण बरे व्हायला येतात की आजारी पडायला हा प्रश्न आ वासून उभा असताना प्रशासनाला लाज वाटायला हवी. मोतीनगर येथील हा असा भाग आहे जिथं 2 मिनिटं उभं राहणंही कठीण आहे. पण इथली जनता 24 तास याच घाणीत श्वास घेते. कचरा उचलला जात नाही म्हणून तो जाळला जातोय. त्यामुळे लहान मुलांच्या फुफ्सात विषारी धूर जातोय. जर इथल्या एखाद्या नागरिकाचा जीव गेला तर त्याला जबाबदार असणारे वार्ड ऑफिसर आणि आरोग्य अधिकारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार का असाही सवाल उपस्थित होतोय. काय गटारी, घाण, पाणी आम्हाला काहीच नाही. येत नाहीत का काढायला? आता येऊन 6 महिने झालं का काय की. काय होते गटारी तुंबल्यामुळे नाल्या? पाऊस तर आल्यावर भैया नुसतं आळ्या बुच 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 येत होते इथं. आता काय त्रास होतो नाल्या तुंबल्यात? अरे काय वास घाण येते, डुकर बसतात. आमच्या इथं लेकरं लहान लहान आहेत तर कुणाला सांगा? आमच्या गलीला वालीच नाही कोणी. मच्छर बसू देणार घरात. आजारी पण काय लोक? मग लेकर सारखं तापी येते, ही होत आहे. माग तर ती काय झालत ग पोरावाला तापीनं. हा, असत पटांच्यात ऍडमिट होते लेकर 2 माझी. काय नाल्या गटारी काढाय कचरा उचलाय का पैसे मागते तर चहा पाणी द्या म्हणते तर. किती द्या म्हणते? मनाने द्या म्हणते तुमच्या दिल्याशिवाय करणार. नेतेच पैसे पोराला अडवून घेतात नसले आमच्या जवळ उठत नाही तर. नगरपालिका माहित आहे माझा बापापासून सगळे नगर परिषद मध्ये आहेत. पण ही आताचे लोक वेगळेच वाटले आहेत मला. काय सांगाव?
आमच्या भागामध्ये वर्षातून एकदा कचरा काढायला येते. काढून ठेवला की तसंच 2-2, 3-3 दिवस राहत आहे. पुन्हा काही दिवस गटरीत डुकर येऊन गटरीत लुटून देतात. पुन्हा अजून काढून वर ढिगारा ठेवला जात आहे. तसाच साफसफाईला येत नाहीत. साफसफाई जरी केली तरी तिथल्या तिथंच करतात, गोळा करतात, जातात निघून. भरपूर समस्या म्हणजे अशा आहेतच. इथं कचरा भरपूर झालेला आहे. अजून गटरी वगैरे तुंबलेले आहेत, पूर्ण काढायला तर आलीच नाहीत अशा. हो, ती ढीग आणून टाकलेला आहे, पण त्याला उचलायला कोणी आलं नाही. प्रशासनाला आमचा थेट सवाल आहे. प्रभाग क्रमांक 6च्या जनतेला वाली मिळणार की तुमच्या या नाकर्तेपणामुळे एखादी मोठी साथ पसरण्याची तुम्ही वाट पाहणार? ही माणसांची वस्ती आहे साहेब. या वस्तीचा मसनवाटा होण्याची वाट जर तुम्ही पाहत असाल तर या मसनवाट्यातून तुम्ही टॅक्स वसूल करणार का? हाही सवाल उपस्थित होतोय. काय आमच्या दरवाजा पुढे घाण असते, आळ्या व्हायल्यात शेपटाच्या, तरी कुणी बघत नाहीये. किती दिवस झाले नाल्याकडून? आता काही तर महिना 1.5 महिना होत आला. 6 महिने होत आले. 6 महिने झाले, त्याला कसलंच कोण बघितलं नाही. आणि काढले तर काढायला येत नाही कुणी उचलायला. कचरा उचलायचे का? कचरेवाले गाड्या गाड्या येत येतात, नालीतला येत नाही जल्दी काढायला, काढतच नाहीत नालीतला आधीत. कशामुळे काढत नाहीत काय म्हणते? काय माहित काय अडचण आहे ती. काय काय त्रास होतो या घाणीमुळे? वास येते, असं हिंडायला फिरायला, लेकराला खेळायला मैदान नाही, काय नाही, सगळे मच्छर येतात घरावानं. आम्ही आता शांत बसणार नाही. जोपर्यंत इथला एक एक कचरा उचलला जात नाही तोपर्यंत एकमत डिजिटलच्या माध्यमातून आम्ही तुमचं पितळ उघडं पाडतच राहणार. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.